नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ही म्हैस विक्रीसाठी आहे. गाभण म्हैस आहे, 8.5 महिन्याची. 15 एप्रिल 2024ला लागवड झालेली आहे. चांगल्या क्वालिटीची आणि मुर्रा म्हैस आहे. चेहरा वगैरे बघू शकता. मानाची साईज जी मुर्रा ओरिजिनल असते ना ती मुर्रा आहे. शेपटाची साईज वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतात. थोडा खोल के दिखा सकता है का श्रावण? धीरे धीरे चल. तर गाभणसाठी बरेच फोन येतात मित्रांनो. दोन्ही डोळ्यामध्ये पांढरा टीका आहे तिच्या, एक डोळ्यामध्ये नाही. दोन्हीमध्ये असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही आहे. जवळ नजदीक पकड. तर बघू शकता. थोडी चला दे, चालून पण दाखवतो मित्रांनो. म्हशीची लांबी वगैरे तुमच्या लक्षात येईल. पोट वगैरे सुटलेलं आहे. धीरे धीरे चलने तो. तर बघू शकता तुम्ही. थोडा चलने दो ना. चले की क्या? हां. तर कधी सोडलेलं नाही बाहेर जास्त, त्याच्यामुळे ले जगा पे ले. समोरून पण बघा, जास्त बाहेर सोडलेलं नाही, त्याच्यामुळं येड्यावणी करतात. आंदे बांधे इधर. रोज जर सोडल्या ना म्हशी तर मशीनला सवय राहते, पण कधी सोडलं नाही त्याच्यामुळे थोडं येड्यावणी करतात. तर 8.5 महिन्याची गाभण आहे, विक्रीसाठी आहे. बऱ्याच शेतकरी बंधूंचे फोन येत असतात गाभणसाठी. काल जोशींचा व्हिडिओ टाकला होता, बऱ्याच कमेंट आल्या वाकड्या तिकड्या. एवढी किंमत होती का, काय होतं का? तर मित्रांनो, चांगली क्वालिटी असेल तर पैसे द्यायला लागतात. आणि ज्यांना परवडतं आहे, ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांनीच घ्या. असं काही नाही की म्हशी तुम्ही घेतल्याच पाहिजे असं काय आग्रह नसतो. हरियाणाहून सुद्धा जाऊन आणू शकता मित्रांनो. उन्हाळ्यामध्ये वेळेला होती साधारणतः आता जानेवारी फेब्रुवारी. तर बघा, आता 1.5 महिना टाईम आहे म्हशीला. थोडी लूज कर, इतना बहुत टाईट हो गया. सडांची साईज वगैरे चांगली, मिल्क फेन वगैरे. आणि दुधाचा विषय राहिला तर दूध दिलेलं आहे म्हशींनी. काट्यावर 14-15 किलो, 14-15 किलो. तब्येत एवढी म्हशीची टाईट राहिलेली नाही, जास्त पाहिजे तेवढी, पण नॉर्मल आहे. जास्त वंगळ पण नाही आणि जास्त तयार पण नाही आहे. मिल्क फेन वगैरे बघा व्यवस्थित आहे. आणि बादबट्टा म्हणार किंवा अंगाचा सडाचा सगळी गॅरंटी आहे. म्हशीमध्ये फॉल्ट वगैरे काहीच नाही आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की गाभण म्हशी एकदम 60-65 हजाराला मिळाव्यात. कालचा व्हिडिओ टाकला जोशींचा, तर ते बऱ्याच लोकांचं तसं म्हणणं होतं. 60-65ला तपासलेली म्हैस भेटली पाहिजे, मग आम्ही घेणार, मग आम्हाला लाख रुपये म्हशी मागे भेटले पाहिजेत. ते दिवस गेलेले आहेत गाभणचे. तशा लोकांची जर मानसिकता असेल तर त्यांनी गाभण म्हशी घेणं तुम्हाला शक्य नाही आता. की 1 लाख रुपये म्हैस सांभाळणार. कोणी काही कमेंट केल्या होत्या काल बऱ्याच. 1.25ला घेतो, परत 2.25ला घेणार का? ते येडे नाही तुम्हाला गाभण करून म्हैस परत तुम्हाला द्यायला. आणि 4-5 महिने सांभाळायचे, तुम्हाला 1 लाख रुपये कोण द्यायला? येडे नाहीत. त्याच्यामुळे जर तुम्हाला नसेल जमत तर वाईट साईट कमेंट करू नका ना, नाही तर व्हिडिओ बघू नका. उगाच एखाद्याचे मॉरल पॉवर डाऊन करायची नाही आहे. कारण का, कोण जर काम करत असेल, जोशी काय तुमच्या घरी आले नाहीत तुम्हाला म्हशी घ्याच आमच्या म्हणून. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर बघा, ज्यांना आवडत नाही त्यांनी बघायचं नाही. पण कुणाची मोटिलिटी किंवा इच्छाशक्ती डाऊन करू नका. किमतीचा विषय तर तुम्हाला पटली तरच घ्या, आवडली तर घ्या. असं काय नाही की तुम्ही घेतलीच पाहिजे नाहीतर ती तुमच्या घरी सोडून जाणार आहेत, असा विषय नाही मित्रांनो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी कृपा करून करू नका. गाभणची जी मानसिकता असेल तुमची की जी म्हैस घ्यायची आणि परत मला सांभाळले की 1 लाख रुपये भेटायचे, ते दिवस गेलेले आहेत. मशीनच्या खोक्याचीच किंमत जास्त झालेली, पहिल्यासारख्या किमती नाही राहिलेल्या. तर त्याच्यामुळं तशा मानसिकतेच्या लोकांनी कृपा करून कमेंट करू नका. जे कोण धंदा करतात त्यांना करू द्या. तुम्हाला म्हशी घेतल्या पाहिजे का आग्रह केलेला नाही, किंवा काय गुळ खोबरं कोण घेऊन आलेलं नाही. ही म्हैस घ्या म्हणून घेतलीच पाहिजे, नाही तर काय चालणार नाही. जोशीचं काय चालणारच नाही तुम्ही म्हशी ना घेतल्या तर. भले त्यांनी किमती थोड्याफार जास्त कमी सांगितल्या असतील, निगोशिएबल होतील. समोर जा बघा, नसेल घ्यायचे तर घेऊ नका. पण कोणाला वाईट बोलण्याचा काय अधिकार नाही आहे मित्रांनो. ह्या गोष्टी समजून चला. तर हिची किंमत तुम्हाला आता फोनवर सांगितली जाईल. किंमत ज्याला खरंच घ्यायची आणि कमी किमतीत म्हैस भेटणार नाही हे पण सांगतो. फक्त 1.5 महिना टाईम आहे, उन्हाळ्यामध्ये म्हैस येते. त्याच्यामुळं ज्यांना खरंच जेन्युइन घ्यायची त्यांनीच कॉल करा मला. ज्यांना टाईमपास करा त्यांनी कॉल करू नका कृपा करून. कुणाला वाटत असेल कमी किमतीत भेटेल आणि लगेच आपल्याला 1.5 महिन्यात वेळेला होईल, असं होत नसतं. तर म्हैस सोडून तुम्हाला पूर्ण दाखवलेली मित्रांनो. म्हशीची क्वालिटी चांगली आहे आणि म्हशीची फुल गॅरंटी आहे आपली सगळी. काय फॉल्ट वगैरे नाही, सडांचा फॉल्ट नाही, वेल्यानंतर अंगाचा नाही, सगळी बोली देईल तुम्हाला. आणि जर चांगली किंमत आली तरच म्हैस विकणार आहे, नाही तर 1.5 महिना म्हैस आपण गावाला पाठवणार आहे सांभाळायला घरी आपल्या. आणि वेल्यानंतर म्हैस विकणार चांगल्या दुधावर आल्यावर. त्याच्यामुळे असं काय विकली गेलीच पाहिजे आजची आज, असा काही प्रॉब्लेम नाही आहे.
आणि जर खरंच जेन्युइन घ्यायची असेल कोणाला तर मला कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओमध्ये लगातार आपला नंबर दिलेला आहे. 2025मध्ये बरेच व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे, जेवढं शक्य आहे तेवढं, 1 दिवसाला 2 दिवसाला. बरेच शेतकरी बंधू जे जेन्युइन आहेत, खरे लोक आहेत, ते व्हिडिओची वाट बघत असतात मित्रांनो. तर त्यांच्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील, आपले व्हिडिओ पाहता येत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. ही म्हैस दुसऱ्या वेतातली म्हणजे आता तिसऱ्यांदा गाभण आहे. येणारं तिसरं वेत आहे. ज्यावेळेस पाठीमागचं वेत दुसरं होतं, हे पण सांगायचं राहून गेलं होतं. तर म्हैस खरेदी करायची असेल तर आपल्या मोबाईल नंबरशी संपर्क करा. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.